एक खडा चढ आलाय परिक्रमावासी चढ चढून गेलेत पार त्या तडाशी तर एवढ्या उंचीपर्यंत परिक्रमावासी चढ चढून आलेत. सगळे थकलेत. स्वेटर घालून घेतलंय पण आता असं वाटतंय की स्वेटर अंगावर नकोय. खालत्या बाबांनी स्वेटर काढलं, त्याच्या अंगातून अक्षरशः वाफा निघत होत्या. थंडी एवढी आहे आणि गरमी पण एवढी होते स्वेटरमुळे, काही कळत नाही काय करावं ते. आता स्वेटर काढतो बघ. तर अशा प्रकारे या नदीचं एक सुंदर दृश्य इथं, जिवंत नदी, छान वाटतंय. काही परिक्रमावासी आंघोळ घेताना सकाळी सकाळी तिकडं नदीमध्ये सकाळी सकाळी नदीच्या किनाऱ्यावर आंघोळीसाठी सगळे परिक्रमावासी आलेले. सगळ्यांची आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी लगबग चाललेली आहे. अशा प्रकारे आरतीचा योग आलाय. नदीच्या किनारी सूर्यनारायणाच्या समक्ष आज सूर्यनारायणाचे दर्शनही झाले. पण आज आरती थोडी उशिरा झाली. तिथे पाण्यात आश्रमात ज्या थांबलो तिथं पाण्याची कमी असल्यामुळे त्यांना डोक्यावर पाणी आणावं लागतं. पिण्यापुरता होतं तेवढं आम्ही यूज केलं. बाकी आता आरती करून बाकीच्यांनी कपडे धुवून इथं वाळत घातले. आमची आरती बाकी, आता आम्ही आरती करून हे करतोय. नर्मदे हर. सगळ्यांची आंघोळ पूजा आरती झाल्यानंतर आम्ही परिक्रमावासी निघालोय आता खप्परमलकडे. थोडं पुढे आल्यावर ह्या मैया चाय प्रसादी देत आहेत. चाय प्रसादीचा आनंद घेताना परिक्रमावासी आमच्या एक मैया घसरल्या, त्यांना गुडघ्याला लागले. सकाळचं निसर्ग सुंदर असं वातावरण आणि त्या वातावरणातला हा मोठा चढ. त्या चढावरून जे झाडीतून हा असा रस्ता आहे. तुम्हाला परिक्रमावासी दिसत असतील इथं वरती. आणि हा जो सेंटरला दिसतोय हा वाला मार्ग आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. त्याकडनं हा जो डोंगर आहे, डोंगराच्या पलीकडे जाऊन आपल्याला परत उतरायचं आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या दुकानं भेटतात. इथे एक कागद टाकलाय. कागद गरम नको व्हायला, खाली गरमी नको लागायला म्हणून यांनी वरती असा मुरूम टाकलाय. त्या मुरुमामुळे हीट कमी होते आणि खाली हीट कमी लागते. बालभोगसाठी बिस्किट घेऊन आम्ही निघालोय. खडा चढ म्हणतात त्याला. परत तसा खडा चढ आलेला आहे. इथे गाड्यांचे सुद्धा इंजिन तापत असेल. माणसांची हालत झाली. मध्ये हर शूलपाणीचा डोंगर अशा पद्धतीने सर करत करत परिक्रमावासी लढत पडत झडत आलेत इथपर्यंत. अजून पुढे चढ कंटिन्यूज आहे. अजून किती आहे माहित नाही. डोंगराच्या मध्ये पलीकडच्या साईडला येऊन अजून असा नवीन व्ह्यू एक्सप्लोर झालाय. नवीन व्ह्यू, नवीन रस्ता.
माहित नाही आता हा रस्ता कुठं नेईल, कसा नेईल, पण छान असं वातावरण सुंदर. थोड्याच वेळासाठी एक छोटासा उतार आला आणि परत एक चढ आलेला आहे. असे चढ कंटिन्यू आहेतच. अशी एवढी सगळी पहाडी क्रॉस करून आपल्याला दडगाव इकडे जायचंय. आता तर खप्पलमल इथे जायचंय. चढ चालवल्यानंतर छोट्या छोट्या मैया आहेत, त्या पाणीच्या सेवा देतात. नर्मदे हर मैया, पाणी है पीछे लगेगा, हमको देना है पैसे. परिक्रमावासियांना असं वाटतं की हा टर्न आल्यावर हा शेवटचा चढ असावा, पण परत टर्न मारून पुढे गेल्यावर अजून एक चढ हा कंटिन्यू असतो. पण आपल्याला कंटिन्युअसली चढ चढून हा रस्ता पारच करायचा आहे. नर्मदे. डोंगरावर चालताना अजून एक गोष्ट राहते, झाडं खूप कमी भेटतात, सावली खूप कमी असते. वरून सूर्यनारायण त्यांचा प्रकोप आपल्याला कंटिन्यू देतच राहतात आशीर्वाद वरून. इथं वरती पाण्याचीही कमी, सावलीचीही कमी, एनर्जी एकदम ढासळून जाते. तरी वरती काही लोकांनी वरती येताना इलेक्ट्रॉल पावडर, पाणी नेहमी जवळ ठेवा. क्रांती घेऊन आम्ही परिक्रमावासी आता पुढच्या मार्गाला निघालोय. पुढचा मार्ग आता असंच डोंगराच्या वरून आहे. आश्रम 3 किलोमीटर अजून लांब आहे. पाणी आणि बिस्किटचा बालभोग घेऊन आता आम्ही निघालोय पुढच्या मार्गाला. नर्मदे हर. पूर्ण चढ चढून आता थोडा परिक्रमावासियांना जीवात जीव आलेला दिसतोय. जरा लांब असा उताराचा भाग आलाय. त्या पुढच्या वळणापर्यंत, पुढच्या खिंडीपर्यंत डोंगरांच्या पाशी एवढं लांब तर उताराचा भाग आहे. पुढे पाहू आता तिथे गेल्यानंतर काय होतं. सगळे शांततेने आता चालत आहे. उतार भाग असून परिक्रमावासी तर आलेत, पण परत चढचा भाग आलाय. परत चढच आहे, कंटिन्युअसली चढच आहे. आपल्याला खप्परमल जाण्यासाठी उद्या म्हणजे आज दुपारी जेवणानंतर हा पाळ सर करून पलीकडे जायचंय. खाली उतरून खप्परमल आपण रात्रीच्या मुक्कामाला जाणार आहोत. नर्मदे. हो घेतो. अशा प्रकारे आपला आश्रम डोळ्यांना दिसायला आलंय. सगळे खुश झालेत. पण इथून परिक्रमावासी जात आहे. इथून आपल्याला हा समोरचा डोंगर खप्परमलसाठी दुपारच्या जेवणानंतर चढावा लागणार आहे. असा खूप मोठा डोंगर आपल्याला आज चढून सर करावा लागणार आहे. देव बालभोगचा आनंद घेताना अशा प्रकारे आता परत चढ आलेला आहे. आणि त्यावर वळण. पाठीवर वजन असल्या कार्याने डोंगर
डोंगर चढणं खूप कठीण होतं. म्हाताऱ्या माणसांनी शूलपाणी झाडी व्यतिरिक्त 52 गजाचा मार्ग वापरावा हे मला वाटतं. शूलपाणी जंगलातून शूलपाणी जंगलातील हा एक असाही प्रवास खडी चढायचा. खूप साऱ्या खड्या चढायत. परिक्रमावासी थकून जातात. चढून आल्यानंतर परत खाली उतरून परत चढून आपल्याला इथे आश्रमात जायचं आहे. नर्मदे हर. उतार जंगल, झाडी, उतार उतरून परत चढ लागलेला आहे. चढायचं उतरायचं, चढायचं उतरायचं. असे दगड थावडीचा आश्रम आलेला आहे आता जवळच. थोडासा आनंद झालेला आहे. आराम, विश्रांती, पाणी, जेवण सगळंच भेटणार आहे. नर्मदे हर. इथे आश्रम आहे. परिक्रमावासी इथं आराम करतायत. इथं लहान पोरांना या झोपडीमध्ये शिक्षणाची सेवा दिली जाते लहान पोरांना. आणि इथे एक ही गोष्ट छान आहे की इथं सोलर कुकर आहे. सोलर कुकर परिक्रमावासी इथं सोलर पॅनलच्या खाली आराम करतायत. सोलर पॅनलच्या खाली मोटरसाठी सोलर पॅनल यूज केलंय. इथून खडी चढायचा हा पहाड आहे. अशा प्रकारे ये है. जाती थी उस समय हमारे होरला मामा जी और झांगली बाई इन्होंने इस सेवा की पहल की थी आज से 30 साल पहले. और उसकी यही इच्छा थी, आखिरी इच्छा, कि मेरे जाने के बाद भी इस परंपरा को आगे बना के रखा जाए. तो उनके जो छोटे भाई हैं दिनेश पावरा जी, उनका ये घर है और यहाँ पे वो पाठशाला भी चलाते हैं. तो करीब 150 के करीब बच्चे अलग अलग जगहों से यहाँ पे आते हैं और न सिर्फ शिक्षा पाते हैं बल्कि मध्याह्न भोजन भी पाते हैं. और उसके साथ ही परिक्रमा वासियों को भी यहाँ पे सेवा दी जाती है. ये जो एरिया है पूरा शूलपानी का, वो आर्थिक रूप से बहुत सबल नहीं है. ना ही इतनी सुविधाएं हैं. यहाँ रोड नहीं है, बिजली नहीं है. एक माचिस की डब्बी के लिए भी इन लोगों को यहाँ से करीब जो नजदीकी शहर है वो है शहादा, 90 किलोमीटर जाना पड़ता है. पर फिर भी मन में प्रेम भाव है और श्रद्धा है, इसीलिए परिक्रमावासियों की सेवा कर रहे हैं. भोजन के उपयोग के लिए यहाँ पे गोबर गैस का उपयोग किया जाता है और गोबर गैस के सहारे हम यहाँ पे परिक्रमावासियों को भोजन देते हैं. सोलर चूल्हा पे जो है खाना पकाते हैं. जो भी परिक्रमावासी पूरा कचरा रह जाता है उनको हम जो है वो लकड़ी बनाते हैं और उस लकड़ी से भोजन पकते हैं. जब आप रास्ते से आ रहे होंगे तो रोड के दोनों ही तरफ आपको वृक्ष दिखाई दिए होंगे छोटे छोटे. तो पिछले 1 साल में हमने यहाँ पे अलग अलग जगह पे देवराई बनाई है और 16,000 वृक्षों का रोपण किया, ताकि आने वाले समय में जब परिक्रमावासी आए तो फिर से उन्हें धूप में छांव मिल सके. और ये जो शूलपानी का क्षेत्र है जिसे मैया का हृदय स्थल बोलते हैं, पर समय के साथ में इनकी हरियाली कम होती चली गई, यहाँ का स्वरूप बदलता चला गया. तो हमारी फिर से पहल है कि इस शूलपानी क्षेत्र को फिर से हम हरा भरा देखें, ताकि आने वाले समय में जब परिक्रमावासी आए तो उनको छांव मिल सके. साथ ही यहाँ पर रोजगार का बहुत बड़ा मसला है और रोजगार की कमी की वजह से, शिक्षा की कमी की वजह से यहाँ के लोग, बहुत सारे लोग 1-2 महीने के लिए अभी गुजरात के शहर में अलग अलग जगह मजदूरी के लिए जाते हैं. तो उनको, छोटे छोटे बच्चे को, तो उनका जो आधार है वो शिक्षा से ही होता है, तो उनको शिक्षा भी दी जाती है. साथ ही जो बड़े उम्र के लोग हैं, लड़कियां हैं, उनको हम प्रशिक्षण के रूप में सिलाई मशीन, कपड़े सिलना, कपड़े बनाना सिखाते हैं, ताकि उनको यहाँ पर ही रोजगार मिल सके. हमारे प्रशांत बाबा जी हैं. प्रशांत बाबा जी
काय म्हणतात? एकदम आनंदात. तुम्ही? नर्मदे हर. तो हमारे बाबा जी भी 2 साल पहले लगभग 2.5 साल पहले परिक्रमा में ही आए थे और यहाँ पे इनका मुकाम हुआ था और वो कुछ चीजें ऐसी थी जो इनको वापस यहाँ पे लेके आए. महाराज जी उनको तो पूरा महाराष्ट्र नहीं, पूरा भारत जानता है. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. महाराज जी नर्मदे हर, नर्मदे हर. तुमचे व्हिडिओ सगळे बघितले आम्ही परिक्रमाचे. सुंदरच आहे. तुम्ही हे जे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला दाखवताय की अगदी हे शिकण्यासारखं आहे. त्यांना शिवण काम जे आहे, एक महिला आहेत त्या इथे येऊन शिकवण्याचं काम करतात. तर मनापासून सर्वांचे त्यांचे आभार. आता यावर्षी आपला म्हणजे गेल्या वर्षी आपण संकल्प केला होता की लाकडमुक्त बाबरी असं असावं. तर यावर्षी आपला तो बऱ्यापैकी सिद्ध झाला आहे. कारण गोबर गॅसवरती आपला बऱ्यापैकी स्वयंपाक होतो, सौर चुलीवरती आपण भात वगैरे करतो आणि परिक्रमाशी जो काही कचरा सोडून जातात मागं त्याची आपण कॉम्प्रेसरवर दाबून लाकडं तयार करतो आणि त्या लाकडांवरती निर्धूर चुलीचा स्वयंपाक त्यात चालतो. त्यामुळे आपल्याला लाकडाची गरज कमी लागते. तुम्ही जर काही म्हणजे भरपूर अशा अन्नदाते आहेत की मला कॉल येतात की शुल्पाणी जंगलामध्ये जर कुठं काही सेवा द्यायची असेल तर तुमचा नंबर किंवा हा जो दिनेश आहे ना, या ना, दिनेशचा नंबर आहे. आपल्या शाळेत हा इथं राहून शिकत होता. त्याला ऍडमिशन मिळाली, हा पुढे शिकायला चाललाय. त्याची आजी आजोबा त्याला घेऊन आले. छान शिकवतो मला. त्याला सेवाला ठेवता शिकायला. कोण आहे दिनेशजी? आहोत रे. नर्मदे हर. तर धावडी आश्रमामध्ये जर कोणी बरेचसे अन्नदाते आहे, मला कॉल येत राहतो की मेसेज येत राहतो, जर कुठे अन्नदान करायचं असेल किंवा सेवा द्यायची असेल तर कोणत्या प्रकारे तुम्ही देऊ शकता. तर धावडी आश्रमामध्ये प्रशांत कुलकर्णीजी तर असतातच, पण त्यांच्या समेत या ठिकाणी दिनेश जे आहेत ते या ठिकाणी सेवा देतात. जर कोणाला सेवा द्यायची असेल, कारण आपण कसं अन्नदान करतो, नको त्या ठिकाणी अन्नदान करतो आणि त्याला महत्व नसतं, पण अशा ठिकाणी अन्नदान जर केलं तर सगळ्या परिक्रमावाल्यांना त्यांचा लाभही भेटतो आणि कुठंतरी आपण चांगलं कार्य केलं त्याचं पुण्यही लागतं. तर दिनेश जे आहेत तर ते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतील. तुम्हाला जर काही सेवा द्यायची असेल सढळ हाताने, 550 असेल, 500 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, ज्यांना जशी सेवा द्यायची असेल ते देऊ शकतात. दिनेश जी, नर्मदे हर. नर्मदे हर. आपका आप सेवा देना चाहते हो तो आपका गूगल पे का नंबर बता दीजिए. माझा हे जीपे नंबर 74 47 72 14 91. नर्मदे हर. शकता, कारण दुसरीकडे सेवा देण्यापेक्षा खरं तर अशा ठिकाणी जर सेवा दिली तर ते कुठेतरी लाभदायक आहे. नर्मदे हर. आपण आता गोशाळेचं पण बांधकाम चालू केलंय. अच्छा. तर इथे तुम्ही काही जी मदत असेल, कारण की हा पूर्ण जो आहे जंगल अशा ठिकाणी खरंच अन्नदान करणं किंवा एखादं दान करणं खरंच महत्त्वाचं आहे. आपण लोक त्या ठिकाणी करत बसतो आणि फायदा या ठिकाणी गेल्यानंतर पुण्य पण लागतं. एवढं मोठं शुल्पाणी जंगल आहे तरी पण इथे वॉशरूमची जी सोयी सुविधा ती अगदी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली. आपली देवराई आहे, म्हणजे आपण इथं झाडं लावलेली आहेत 250 प्रजातींची. हा नैसर्गिक उतार आहे. आपण त्याला जास्त पाणी देत नाही, म्हणजे नैसर्गिक झाडं जेवढी वाढतील असा प्रयत्न करतो. तर या बाजूला ही जे खाली धावडी नदी आहे इथं आपल्या शाळेतल्या विद्यार्थी 36 लघुबंधारे बांधलेले आहेत. त्याचा परिणाम थेट आपल्याला दिसला की आपल्या विहिरीला खूप चांगलं पाणी लागलेलं आहे. तुम्ही जर बघितलं की डोंगर सगळे असे उजाड झालेले आहेत. इथल्या डोंगरांचं जी माती तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात, ती सुपीक माती वाहून चालली आहे वर्षानुवर्ष. आणि तो गाळ एकदा नर्मदा मैयाच्या धरणामध्ये गेला की त्याचा कोणालाच उपयोग नाही, आणि ते अतिशय खोल आहे. त्यामुळे आपण ती माती अडवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मृतसंधारण करून, जलसंधारण करून आपण ती पाणी आणि माती वाचवायचा प्रयत्न करतो. या बाजूचं जंगल थोडंसं शिल्लक आहे, ते फोदला मामांनी वाचवलेलं जंगल आहे. तर त्यांनी जाण्यापूर्वी अशी इच्छा व्यक्त केली की हे जंगल माझ्या मागं तू वाचव. त्यामुळे आपण या जंगलाला लागूनच ही देवराई घेतलेली आणि या जंगलामध्ये ठराविक प्रजातीची वृक्ष आहेत, म्हणजे लाकडासाठी लागणारी वगैरे झाडं लावलेली ती जगली फक्त. पण आपण मात्र जी खरोखर जंगलामध्ये असतात अशी सगळेच वृक्ष इथं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. तर पुण्यामध्ये देवराई म्हणून संस्था आहे, रघुनाथ डोले सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ती झाडं तिथे लावतो. आणि आता आपण इथं नर्सरी पण केली, कारण इथं झाडं आणणं परवडत नाही आपल्याला आणि खूप लांब आहे. इथंच रोपवाटिका केली, त्यामुळे आपला जो गोबर गॅसची स्लरी आहे ती आपण खत म्हणून वापरतो. आणि इथलंच
इथल्या बिया गोळा करून आपण मुलं बिया गोळा करून आपल्याला आणून देतात आणि त्याच्यापासून आपण नर्सरी चालवली जातात. आपण बीज गोळे केले होते म्हणजे त्या सगळ्या देशी बिया गोळा करून त्या शेण मातीमध्ये कालवायच्या आणि जिथं आपण जाऊ शकत नाही प्रत्यक्ष आता एखादी कपारी वगैरे तिथं ते गोळे टाकून द्यायचे म्हणजे बरोबर पावसाच्या काळात ते उभवतात. तर तशी झाडं पण आपण जवळपास खूप झाडांमध्ये लावली आणि अजूनही चालू होतो बीज गोळ्यांचं. चांगलंच आता महाराज ही जे भिंत आहेत आम्ही हाताने बांधली इकडे. इथं परिक्रमासी उतरणार आहेत आता. हेच ना फोदला मामांनी बांधलेलं पहिलं घर. त्यातली काही काही लाकडं 150 वर्ष जुनी आहेत. तर ते घर त्यांनी एकाला दिलं होतं त्याच्याकडनं आपण ते परत विकत घेतलंय. त्यांचं पहिलं घर म्हणून ते त्यामुळे ते घेऊन आपण परत इकडे लावलं. तर ॲक्च्युली हे नुसतं आश्रम येतं. या आश्रमाने अनेक परिक्रमासींची म्हणजे स्पंदन अनुभवलेली ही लाकडं आहेत 150 वर्ष जुनी. त्यामुळे ते आपल्याकडे अनुभवलं. त्यामुळे आपण ते या डोंगरावरती होतं घर ते तिकडनं उचलून आपण खाली आणलं आणि आता इथं परिक्रमासींची पण मुक्कामाची सोय होईल. गोशाळा पण करतोय आपण आणि खाली गोबर गॅसचा प्रकल्प आहे. इथं ती स्लरी गोबर गॅसमध्ये टाकायला सोपं पडेल त्या दृष्टीने आपण ही जागा निवडली. आणि दुसरं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं किंवा पत्र्याची शेड करायला काय नाही पण त्यात सुख मिळत नाही आनंद मिळत नाही. त्या शेणामातीच्या मध्ये जो गारवा आहे ना तो याच्यामध्ये मिळत नाही. पण आपण मुद्दाम ठरवून असं इथं कुठलाही सिमेंटचा वापर करतो. हे मान आपण त्रास पक्षी आता हे बगळे वगैरे ना आधी कुठले पक्षी वगैरे येत नव्हते. आता तुम्ही बघा ना भरपूर पक्षी वगैरे 30-40 प्रकारचे पक्षी आता दिसतात. साप सापडतात. पूर्वी साप पण दिसायचे. नाव नमस्कार कर नर्मदे हर कर अब्जो. अरे बघ एवढी माणसं तुला आली भेटायला. नमस्कार कर. नमस्कार नर्मदे हर. माझे नाव प्रेमसिंग गणेश पवार गाव भावरी पोस्ट तरमल तालुका जळगाव जिल्हा नंदुरबार. बापरे एवढं काय मागायला त्या प्रकारे आता दुपारची भोजन प्रसादीला सुरुवात झाली आहे. सगळे दुपारची भोजन प्रसादी घेत आहेत. आता एवढी अमावासी आता थोडं वामक उक्षी सुस्त झालेत. थोडा आराम करून मध्ये हर भोजन प्रसादी घेतली आता आपण आणि आपण आता पुढच्या मार्गाला निघालोय. ही पहाडी चढून आपल्याला 2-3 किलोमीटर अजून चालायचं आहे. नर्मदे हर आता निघालोय. आडव्या रस्त्यांनी चढण्याचा प्रयत्न चाललाय. मुख्य रस्ता तिकडे आहे. मांड्या थरथर कापायला लागलं चढताना. पाठीवर वजन. इथं खरं नर्मदा मैयाच्या भक्ताचं काम आहे. तुकोबारांचं प्रमाण आहे बघा. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. ज्याला खरंच भक्तीतला महिमा माहित आहे मर्म माहित आहे तोच इथं येऊ शकतो. फक्त जो ट्रेकिंग करायला आलाय त्याचं काही काम नाहीये. नर्मदे हर. पाय थोडे थरथर करायला लागलेत. पाठीवर बोजा जास्ती झालाय. परिक्रमावासी हळूहळू हळूहळू जात आहेत. इथून त्या खालच्या आश्रमात आपण भोजन प्रसादी घेऊन वरती आलोय. जवळपास अर्ध्या डोंगराच्या वरती आपण चालत आलेलो आहेत. नर्मदे हर दाजी. जाताना परिक्रमावासी आपण आता खूप वरती चढून आलेलो आहे. मी आहे का जागा जायला. थांबा मला शूटिंग बंद करू द्या. नर्मदे हर.
अशा प्रकारे रिस्की मार्ग या खप्परमलच्या पहाडावर आपल्याला अजून त्याच्या वरती डोंगर चढायचं आहे. परिक्रमाचे सगळे थकून गेलेत, डिहायड्रेशनचा शिकार होऊन गेलेत. बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी सोबत आहे, इलेक्ट्रॉल पावडर आहे. इलेक्ट्रॉल पावडरच्या मदतीने हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करतायत प्रवासी. पहाड चढून थांबल्यानंतर आम्ही परिक्रमावासी थोडं विश्रांती घेताना तिकडे दाजी फोनवर बोलताना निवांत नर्मदे नंतर परिक्रमावासी मार्गस्थ झालेत वरती चढायला. अजून डोंगर खूप उंच आहे, खूप लांब आहे. नर्मदे हर. आता आले का तेवढी इकडूनच लटकून दिले बाबांनी तेव्हा जेवढे आहे का आता कारख्यात एवढी बी डोंगर डोंगर दिसते सगळा 2 नंबर माझ्या मोठा अशा प्रमाणे आपण परमाचा डोंगर वरती परत आलाय. आता पुढचा डोंगर परत लागलाय, परत तो डोंगर सर करून आपल्याला आश्रमात जायचंय. परिक्रमावासी आराम करताना डोंगर चढून परिक्रमावासी आश्रमाकडे आता निघालेत. आता 2 किलोमीटर छोटे मोठी चढाई चढण उतरत करत 2 किलोमीटर आश्रम इकडं. डोंगराच्या आता वरच्या बाजूला आलोय. अजून एक डोंगर आहे, तो चढून आपल्याला आता आश्रमातला भेटणार आहे. आपण दुपारी थांबलेलो होतो. या आश्रमात आपण दुपारचं जेवण करून निघालेलो होतो. एवढा डोंगर चढून आपण आलोय. डोंगर खूपच मोठा आहे आणि नर्मदा परिक्रमेतलं जे म्हटलं जातं शूलपाणी जंगल माताचं हृदय, त्यातला हा सगळ्यात मोठी खडी चढाई आहे. ही पूर्ण आता प्रत्येक भाविक ह्याचा खडाई चढ करून आलंय. काही ज्यांना प्रॉब्लेम येते लोक एक रस्ता मार्ग आहे, खडी चढायचा 3 किलोमीटर आश्रम आहे, रस्ता मार्गला 8 किलोमीटर आश्रम आहे. चढाई तर तिथं पण आहे, पण खडी नाही आहे. काही लोकांनी तो मार्ग घेतला आहे. आपण या मार्गाने धबधबा डोंगर पाझरण्यातून हाय, वरून तर नाही पण बारका पाझर आहे. अशा प्रकारे पावसाळ्यात तिथं खूप छान असा धबधबा असेल. परिक्रमावासी परत पुढे मार्गस्थ झालेत. मी पण मार्गस्थ झालोय. मग यांच्या पायाला थोडं गुडघं दुखतंय, खूप चढून आलेत. अजून मार्ग संपेना झालाय आज तर. असा मस्त निसर्ग आहे इथे. निसर्गातली पायवाट आणि आश्रम आलेलं दिसतंय जवळ जवळ. म्हणजे आश्रमाला पोचायला अजून 1 किलोमीटरचं वळण करून उतरून जायचंय. नर्मदे हर महर्षी श्री उत्तम सेवाधाम समय सारणी इथं आपण आज रात्री मुक्कामाला आलोय. आपले आसन वगैरे लावले. आपल्या सोबतच्या मैया आहेत. या सगळ्या मैया आता आपलं रात्रीची भोजन प्रसादीचं चपाती बनवत आहेत. नर्मदे हर मैया, कसं वाटतंय? बरं वाटतंय का आज? आजचा डोंगर चढून
शीन होता ना तेव्हा करून शीन गेला. अरे वा वा ती मैयाचा डोक्याला खूप असं टेन्शन म्हणजे त्रास होत होता. झालं बरं वाटतं. मैया मैयाची कृपा. खूप आनंद वाटतोय. येऊन आनंदाचा कधी भेटणार नाही. आपल्याला आज या नवीन मैया पण जॉईन झाल्यात. या मैया रोज इथंच असतात का या मैया? अच्छा या मैया इथंच आश्रमात सेवा देतात. आता ह्या दोघच जण आज तर आपल्या मैया आल्या पण नाही तेव्हा फक्त या दोघ जणांना स्वयंपाक करावा लागतो सगळ्या गर्दीचा. बरं आहे चला अशीच सेवा घडत राहो आपल्या हातूनही. नर्मदे हर. कुठं हा ना जातोय. छानसं दर्शन आहे. गौरीताई फोन करतायत तिकडं वाट बघून इथं शांततेत बसले. आणि एक शिवलिंग पण आपलं इथे इकडं मैया असं छान सुंदर दृश्य. आणि हा आपला सातपुडा पर्वत त्याच्या कुशीत आपण येत असं एकदम म्हणून मनाला प्रसन्न वाटणारं नयनरम्य वातावरण आज इथे आहे. नर्मदे हर मैया. बरं वाटतंय का? एकदम इकडं मैयाला बघते आणि इकडं व्हिडिओ